आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, अगदीच स्वप्नासारखा. आज आमची मृगा म्हणजेच आमच्या छोट्या परीचा पहिला वाढदिवस आणि नामकरण सोहळासुद्धा दोन्ही एकाच दिवशी साजरा करत आहोत. कधीकधी जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण त्या गोष्टी पुढे जाताना खूप सुंदर आठवण बनून राहतात. तिला पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण आजही डोळ्यांसमोर आहे. जग बदललं, घर बदललं, आम्ही सुद्धा बदललो, कारण आमच्या घरी मृगा आली आहे. हो, एक छोटंसं मनातलं खरं सांगते तुम्हाला. तिचं बारसं आम्हाला वेळेत करता आलं नाही. कधी फॅमिली इश्यूज, कधी परिस्थिती आणि दिवस पुढे जात नाही. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आज तिच्या पहिल्या वाढदिवसाच्याच दिवशी आम्ही तिचं नाव जगासमोर उलगडलं. आज आमची मृगा खऱ्या अर्थाने मृगा म्हणून होणार आहे. आजचा हॉल, आजचं डेकोरेशन, सगळं काही फक्त तिच्यासाठीच, तिच्या पहिल्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाचं सेलिब्रेशनसाठी. या दिवशी ती इतक्या लोकांना पहिल्यांदाच भेटत होती. नाजूक हात, छोट्या डोळ्यांमध्ये पाणी, नवीन चेहरे पाहून ती थोडी घाबरली, थोडी नर्वससुद्धा झाली. आणि म्हणूनच ती पूर्ण कार्यक्रमात माझ्याच जवळ राहिली. कधी कधी मुलं बोलत नाहीत, पण सगळं व्यक्त करतात. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. आई मला सोडू नकोस, असं जणू ती मला सांगतच होती, असं मला जाणवत होतं. आणि आई म्हणून मी एकही क्षण तिला सोडलेलं नाही. आज कितीही गर्दी असली तरी तिच्यासाठी तिचं युनिवर्स हे मीच होते. आणि हो, तुम्ही बघताय हे फोटो, हे अगदी म्हणजे काही सोप्या पद्धतीने काढलेले नाही. फारच मुश्किलीने, खूप वेळाने आणि एक एक क्षण तिचा टिकण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण तिच्यासाठी हा दिवस नवीन होता आणि हा दिवस आम्हाला सुद्धा जपायचा होता. मृगा, तू आमचं आयुष्य बदललेलं आहेस. तू आमची ताकद आहेस, तू आमचं स्वप्न आहेस, आमचं जग आहेस. आजचा दिवस तुला कदाचित आठवणार नाही, पण एक दिवस तू जेव्हा मोठी होशील तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच पाहशील आणि तुला कळेल की तू येऊन आमचं जीवन किती सुंदर केलंस. पहिल्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तू हसत राहा, तू वाढत राहा, तू नेहमी आमच्या छायेत, आमच्या प्रेमात फुलत राहा. आयुष्यभर तुला इतकंच सांगायचं आहे, तुझ्यामुळे आम्ही आई बाबा झालो आणि हेच आमचं सर्वात मोठं यश आहे. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत आणि नेहमी तुझ्या सोबतच राहू. मृगा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सांगू नाही शकत शब्दांमध्ये की तुझ्या आई बाबा तुझ्यावर किती प्रेम करतात. तू अशीच हसत राहा, खेळत राहा आणि स्वामींचरणी ही प्रार्थना आहे की तू शतायुषी व्हावी,
तुला दीर्घायुष्य लाभावं, आमचं आयुष्य तुला लाभो.